लावली बघा मित्रांनो, सगळ्याच्या आधी पात लावली आपण. हे बघा पुढचा भाग आपला एवढा राहिलाय, थोडासा नरडं कोरडं पडलंय, ताण खूप लागली आणि त्यामुळं मी चाललोय आता पाणी प्यायला. तुमच्या वहिनीची पात, पुन्हा इकडं सागरची पात लय. आणि त्याला उरकाना गेलंय म्हणून बायकोला पण बोलवलंय त्याच्या पातीत, आणि बायकोची पात सोडली त्या कोपऱ्यात मागच्या तिथं. एक जण तिथं राहिलंय त्यांचं, आपली पात लागली सगळ्याच्या आधी पटात. एक पेंडी राहिले तेवढी उग निमित्ताला ठेवलंय, कारण पाणी पिणी पिऊन आता अर्धा तास मी काय इकडे येणार नाही. इकडं काढू नाही तर मरू. नादच खुळा आपला. नाटक कर मग जादा, नेत्याची साधा. आता चला पाणी प्यायला जाऊ. इकडं तुमच्या वहिनीची पात इथं, पुन्हा त्या आमच्या इमलाची पात त्या कोपऱ्यात. इकडला सचिन इथं राहिलाय. नाटक कर मग जादा. आता फिरतो यांचा सर्वे मारतो. पुन्हा इथं त्या आमच्या जावयाची पात, इथं आमच्या सुनबाईची पात. एक गरोदर पोरगी आहे माझ्या भावाची नात, तिची एक पात लागली आणि माझी एक लागली, दोघांची पात लागली. ती गरोदर असून बाईनं फट फट पोरगी काढून टाकली. तुला काय व्हायला लागलंय? मराईचा गोळा उठला. चाल पाणी पिवा. ज्वारी काढत काढत एक जण मेला बरं काय. कसं मेला काय ते सांगतो तुम्हाला. माझ्या बहिणीच्या गावात काय झालं, पाणी भेटलं नाही ज्वारी काढताना प्यायला त्या माणसाला. मग ते ज्वारी काढताना नाकातनंच रक्त निघाला. ऊन खूप असतंय ना. गिनन गेलेला मला हिता हाक मारायची ना, मग मी इथूनच आलो नसतो काय. असा एवढा फिरून कशाला आला? मग मला माहित आहे का तू कुठनं घेऊन आला? किती आहे ना, मी माझी पात लागली म्हणणार इथून गागर घेऊन सावलीत या म्हणणार, आणि पलीकडे काय बापाचा मी तिकडच बघायलंय सगळी मागायची म्हणून. मला काय माहिती तुम्ही झाड गाठलंय. प्रेग्नेंट पोरगी आहे गरोदर, पण तिनं ऐकली नाही. याला माग पाडून पात लावून निवांत बसली येऊन का नाही. मग काय झालं की ज्वारी काढताना त्या माणसाला पाणी भेटलं नाही प्यायला, आणि नाकातनं रक्त आलं. तेवढंच निमित्त झालं आणि त्यानं माणूस मेला काल ज्वारी काढत काढतच, परवाच्या दिवशी. कसं असतंय सचिन, ऊन असतंय खूप, काढायचं थोडं झाडाखाली थोडं बसायचं. काय एवढं लाईक कमेंट करत जावा. बरं करते ऐक तर. कसं असतंय बाबा, तिकडं तो एक दिवस उशीर होऊ दे, उन्हात काढायचं नाही. परवा दिवशी आमच्या ताईच्या गावात त्या माणसानं ज्वारी काढता काढता रक्त आलं म्हण नाकातनं, आणि पाणीच नव्हतं म्हण प्यायला त्यांना तिथं. आणि रक्त आलं की थोडंसं त्यानं बसला म्हण खाली, असं खाली बसला की असंच वरीच गेला. म्हणून तर आपण एका तासानं 1.5 तासानं पाणी पित राहतो, सावलीत बसताव, कमी का होईना. यांनी बसायलेत, पण आज मी काय बसलोच नव्हतो. मी आज दाना 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 जरा पातालाच अरे पडून तेवढं मारलं, झालं लागलं. 1 मिनिट राहिली तेवढी. यांचं आहे भरपूर. आता मी काय यांच्याकडे जाणार नाही. माझ्याकडे ये रे दादा. तुला माझ्याकडून 2 लाईक कमेंट. 2 लाईक कसं करणार तू? एक अंगठा ना, एक अंगठा. पोरं तर आम्हाला पाणी प्यायच्या आधी त्याला काय झालंय काय कमी झालंय की नाही आज, पण तिथं थोडं दिसायलंय. तिकडं बघ रोहनला काय झालंय काय माहित, नुसतं अंगावर त्याच्या असं फोड्या 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 अशा फुटकोळ्या. का पण कमी आहे गोच काल कोण होतो तू औषध लगाडो काही टांग सध्या ठीक आहे गिटार काय तर काळच लागला अवघोज बापा. आता अजून एवढी ते उष्णता भडकली म्हणलंय डॉक्टरांनी, त्याला दवाखाना पण केला. टाकारा डाग उचकीच त्याचं ऑपरेशन झालंय की हे काय तोंडावर पण. हा ये मग लातूर बघा. हे असं काय झालंय काय माहिती, पूर्ण चेहरा चेंज झालाय त्याचा. दवाखाना पण केलाय, त्याला लोशन दिलंय लावायला, आणि ते लोशन पण लावतोय. माझ्या पण तोंडावर झालंय का काय का घाम आहे. मी कधी पण झाडाखाली आलो की पहिलं डोक्यावरच काढत असतो, हवा लागती म्हणून. अयो मरो रे बाव. मग तसं असते काम, कष्टाचं असतंय.
आमच्यात कसं की पोरगी ही गरोदर आहे ना, त्यामुळे आम्ही एवढं धावपळ करतच नाही. आणि पुन्हा हे अशी सगळ्याकडे लहान लेकरं आहेत. इथं एक आहे, आपली त्रिशा एक आहे, त्या सागरकडे एक आहे. सगळी लहान लेकरं असल्यामुळे आम्ही सावकाशच करतो आणि पाणी सारखं प्यायला बसतो. आता पाणी संपलं होतं, पण शेतकऱ्यांना पुन्हा आणून दिले हे घागर भरून. मग आता बसला येमले का दगर घेऊ पाणी फिणी एकदम बाटली भरून ले जा मग तोरा तर मग बाटली होतच काय ओके हा जिथे भरली ती मन क्या मान पाणीच पिऊन येऊन काही पागलच हो काय. त्याचं पूर्ण चेहराच हे झालंय. पहिलं कमी होतं, लय वाढलंय आता. तरी त्याला दवाखाना पण दाखवलाय तरी काय कमीच होईना. या हातावर कसं झालंय, एकदमच झालंय. पहिलं थोडं असं दिसायचं, मग ते डॉक्टर काय म्हणले की उष्णता भडकली. उष्णता आम्ही तरी विचारलं त्यांना, तसलं खास पीस तर काय नाही ना. त्यानं म्हटलं तसं काय नाही, उष्णता भडकली हे काय असं पूर्ण अंगावरच झालंय. आम्हाला तर टेन्शनच आलंय काय ना काय. 37 लागली माग. हे बघा हे आता दिसायलंय बघा तुम्हाला, पूर्ण चेहराच भरलाय. सवार कत जायर सर काढे ना. काय करतो दवाखान्यात घेऊन जातो ह्याला. इथं एक दवाखाना, त्या दिवशी दिलेलं लोशन पण काही कमी झालं नाही. हे बघा की कसं झालं पूर्ण. हे काय मानन शनिवार रविवार जातो ह्याला. हा एक उपळे म्हणून गाव आहे इथं आमच्या इथलं, तिथं दवाखाना आहे, तिथं दाखवूनच आणतो. जातो मी आता. काय कसं झालंय बघा की पूर्ण शरीरावर कसली उष्णता भडकले जामच. काय सगळं कसं भरलंय गचच. नाही नाही गर्दी नसते, मग पण जाणं आमलंच. माझी लागली पात. काय करतो मी दवाखान्यात दाखवून येतो. ह्याने काढते वत एक पुळी रेगी मारू खाला तेलकट तरी कोणी मासकंड ती वस्तू करत हो. डॉक्टर केतोनी मासकंड खाल्ल्यानं झालंय तसं करून केतोनी. तू काय किंवा उष्णता भडकली करण ते लयच भरलंय त्या उगच त्याचं पण ह्याला पण लागण फिगण होईल. कमी आहे तवरच जाऊन आले. तू गावाची दवाखाने नावाची कामत आहे. आत्या काकाला बायकर दवाखान्यात जाता का. पप्पी दे त्यांना. पप्पी दे, पप्पी दे की, पप्पी दे की त्रिशा. आत्याला पप्पी दे की. मला दे की आता. साबण दिले जावा आळायचं उच करतो दवाखाना करमत नाही आता. केली बी का कळ्यांदा का सांगे पिसा भली पण काही तर अति जास्त घेत आहे. 500